नुकतीच एक खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे। दोघांनी आळीपाळीने एका 26 वर्षीय युवतीवरती रेप केला, बलात्कार केला। बरं, रेप आणि बलात्कार करूनच ते थांबले नाही, तर त्या 26 वर्षाच्या युवतीला त्यांनी दम देखील दिला। ही झालेली घटना जर तू कोणाला सांगितली तर तुला मारून टाकू, तुला संपवून टाकू। मित्रांनो, ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकीच ही खळबळजनक देखील आहे। राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील पुढाऱ्यांना डोळ्यात अंजन घालायला लावणारी ही घटना आहे। या घटनेमधील जो आरोपी आहे तो एक नसून दोघे जण आहेत। त्या 26 वर्षीय युवतीला तो घरी बोलवतो, कामाचा आमिष दाखवतो, खोटं बोलतो, फसवतो आणि रूमवरती गेल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता रूम साफ करण्याच्या बहाण्याने तो तिच्यावरती बळजबरी रेप करतो, बलात्कार करतो। बरं, एवढं करूनच तो थांबत नाही, तर त्यानंतर त्याची वासना पूर्ण झाल्यानंतर तो त्याच्या एका मित्राला देखील फोन करतो। त्याला फोन करत असताना ती युवती त्याला सांगती, आता तू हे काय करत आहेस? तर तो सांगतो की आता माझं झालं, आता माझ्या मित्राचं बघ। या पद्धतीने त्या महिलेवरती अत्याचार, रेप करण्याची घटना ही जितकी खळबळजनक आहे तितकीच खळबळजनक यामागची तुम्ही कारणं ऐकल्यानंतर तुमच्या देखील मनात प्रश्न पडेल की हे असं कसं काय घडू शकतं। नमस्कार मित्रांनो, गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही गॉडफादर मीडिया चॅनल हे सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। तर 15 सप्टेंबर रोजी म्हणजे जवळपास 15 दिवसापूर्वी एका युवतीला एक पाणीपुरीवाला की जो परप्रांतीय आहे, गणेश प्रजापती असं त्या भोलेशंकर पाणीपुरीवाल्याचं नाव आहे, हा त्या युवतीला सांगतो की तुझ्या भावाला माझ्याकडे कामाला पाठव, मी त्याला पाणीपुरीच्या ठेल्यावरती कामाला ठेवून घेतो। या गोष्टीला ती युवती नकार देती, ती सांगती मी भावाला कामाला पाठवू शकत नाही। मग तो तिला म्हणतो की मग असं कर, माझ्याकडे काम आहे, तू माझ्या घरी चल, साफसफाईचं काम आहे, मी तुला त्याचे पैसे देईल। असं सांगून त्या महिलेला तो त्याच्या फ्लॅटवरती नेतो। मुंडे कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावरती तो राहिला आहे, त्या ठिकाणी त्या युवतीला नेल्यानंतर संध्याकाळी 7ची वेळ असते, त्यावेळी तो तिच्याशी अश्लील चाळे करतो। त्यानंतर तो तिच्याशी बळजबरी करायचा प्रयत्न करतो, तर ती युवती त्याला लाथ मारते, ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते। परंतु गणेश प्रजापती हा पाणीपुरीवाला आडदांड प्रवृत्तीचा असल्यामुळं तो त्या युवतीचा प्रतिकार हा परतवून लावतो आणि तिच्यावरती बळजबरीने रेप संभोग करतो। हे झाल्यानंतर तो इथपर्यंतच थांबत नाही, तर त्यानंतर तो त्याच्या एका मित्राला फोन लावतो आणि फोन लावून त्या मित्राला बोलावून घेतो। त्याच्या मित्राचं नाव सैफुल्ला अबू तय्यब शेख, हा त्याचा मित्र। बघा, गणेश प्रजापती हा पाणीपुरीवाला परप्रांतीय आणि त्याचा मित्र आहे सैफुल्ला शेख, की जो ताज बेकरी नावाचं दुकान चालवतो। बेकरीमध्ये तो पाव, केक वगैरे या गोष्टी विकतो। तर मग अशा पद्धतीने गणेश हा सैफुल्ला शेख याला बोलावून घेतो आणि सैफुल्ला देखील ती युवती रडत असताना तिच्यावरती बळजबरीने रेप करतो, बलात्कार करतो। ती महिला असहाय्य होते, दोघांच्या प्रतिकारापुढे ती काहीच करू शकत नाही। रडत रडत ती त्याला सांगते की आता मी ही घटना माझ्या घरच्यांना सांगेल, आणि ती ही घटना घरच्यांना सांगेल म्हटल्यानंतर तो गणेश आणि सैफुल्ला दोघंही तिला दम देतात की जर तू ही घटना सांगितलीस तर तुला आम्ही मारून टाकू। इथपर्यंत परप्रांतीयाची मजल गेलेली आहे। या घटनेतील धक्कादायक गोष्ट बाब ही आहे की यातील गणेश आणि सैफुल्ला हे दोघे मित्र, दोस्त गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत आणि हे परप्रांतीय आहेतच, परंतु यांची मजल इथपर्यंत गेली की इथल्या स्थानिक महिलेला, युवतीला की जी 26 वर्षाची आहे, मोलमजुरी करती, 2 भाऊ, आजी, आत्या, मेहुणी आणि मेहुण्याबरोबर ती कुटुंब चालवते। अशी परिस्थिती असताना गणेश आणि सैफुल्ला आळीपाळीने त्या युवतीवरती जबरी संभोग करतात, रेप करतात, बलात्कार करतात। या घटनेमुळं संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे।
या परप्रांतीयांचं करायचं काय, या परप्रांतीयांना डोक्यावर कोण घेतं? जे पोट भरायला या महाराष्ट्रात येतात, जिल्ह्यात येतात, परंतु पोट भरत असतानाच यांच्यातील मूळची जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती अशा पद्धतीने गणेश प्रजापती आणि सैफुल्ला शेख या परप्रांतीयाच्या वागण्यातून दिसून येत आहे। बरं, ही घटना ज्या मुंडे कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावरती झाली, ती मुंडे कॉम्प्लेक्स नावाची बिल्डिंग ही देखील चर्चेचा विषय आहे। कारण याच बिल्डिंगमध्ये 1 वर्षभरापूर्वी अशाच पद्धतीने एका महिलेवरती रेप झाला होता। त्या घटनेला 1 वर्ष होत नाही, तोच ही दुसरी घटना झाली। त्या गेल्या वर्षी झालेल्या घटनेतील आरोपी नुकतेच जेलमध्ये गेलेले आहेत। त्यानंतर ही घटना गणेश आणि सैफुल्लाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। अश्लील चाळ करणे, महिलांवरती वाईट नजर ठेवणं, अशा पद्धतीने काही परप्रांतीय हे आपल्या जिल्ह्यात नव्हे तर राज्यात देखील कामकाज करतात। आणि या परप्रांतीयांना सपोर्ट कोण करतंय, यांना खोल्या भाड्याने कोण देतंय, यांना दुकान चालवण्यासाठी जागा कोण मिळवून देतंय? जिथं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचंड बेरोजगारी असताना आपल्यातीलच काही पुढारी, काही राज्यकर्ते, काही चिरीमिरी घेऊन किंवा थोड्याशा फायद्यासाठी यांना भाडोत्री जागा देणं, यांना भाडोत्री घरं देणं आणि त्यानंतर यातील यांची गुन्हेगारी काही प्रवृत्ती असेल ती अशा पद्धतीने उफाळून येते। एकट्या गणेशने रेप करून तो थांबला नाही, तर त्याचा मित्र सैफुल्ला याला त्याने फोन करून बोलावून घेतलं। त्या 26 वर्षीय युवतीची, महिलेची इच्छा नसताना देखील तिच्यावरती हा मानवतेला काळीमा फासणारा प्रकार दोघा जणांनी केलेला आहे। गणेश आणि सैफुल्ला ही फक्त नावं नाहीत, तर ही या नावांच्या मागे घडलेलं व्यक्तिमत्व किंवा विकृती किंवा त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती की जी त्यांच्या राज्यात सुद्धा असू शकते, तीच त्यांची पैसा आल्यानंतर इथे उफाळून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यातील हिंदुत्ववादी संघटना, काही सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी निषेध नोंदवताना सैफुल्ला हा जिहादी असल्याचं देखील म्हटलेलं आहे। आणि अशा प्रकारच्या लोकांना येथील मुठभर पुढारी केवळ काही पैशाच्या रकमांसाठी अशा प्रकारचे गुन्हेगार पोचतायत का, ही देखील चर्चेत राहणारी बाब आहे आणि हिच्यावरती सगळ्यांनीच चिंतन करण्याची गोष्ट आहे। या संपूर्ण घडलेल्या घटनेमध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव या ठिकाणी असलेलं ह्या दोघांचं वास्तव्य आणि ह्या 26 वर्ष युवतीचं कुटुंब त्या ठिकाणी राहतं। संगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये ही घटना घडलेली आहे। फोन करून बोलावून दुसऱ्यालाही रेप करायला लावणं हे कोणत्या शास्त्रात बसतंय किंवा कोणत्या गुन्हे प्रवृत्तीची ही लोक कोणत्या थराची असू शकतात, कोणत्या क्लासची असू शकतात, हे आपल्याला या घटनेतून दिसून येत आहे। या घटनेच्या विरोधात घारगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम 2364/1, 35/1, त्याचबरोबर 3/5 आणि SC/ST ॲक्ट अंतर्गत काल दुपारी 1 वाजता पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे। गुन्हा नोंदवल्यानंतर दोघेही फरार झालेले आहेत। त्यांचा तपास करण्याचं कामकाज हे घारगावचे पोलीस निरीक्षक करत आहेत। मित्रांनो, या घटनेतून आपल्या आजूबाजूला राहणारे काही परप्रांतीय आहेत, त्यांच्यामध्ये अशा प्रवृत्ती असू शकतात। गुन्हेगारी करण्याची त्यांची वृत्ती केव्हाही उफाळून येऊ शकते। अनेक परप्रांतीय तर त्यांच्या होम स्टेटमध्ये म्हणजे त्यांच्या राज्यातून गुन्हेगारी केल्यानंतर महाराष्ट्रात येतात। रोटीचा, जेवणाचा, पोटाचा, त्यांच्या पोटाची खळगी वाटण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ते महाराष्ट्रात येतात, परंतु त्यांच्यातील अशी ही जी काही लपलेली गुन्हेगारी असती ती आपल्याला दिसत नाही। विशेषतः येथील पुढारी, सत्ताधारी आणि जे मुठभर लोक आहेत की जे या लोकांना आश्रय देतात, त्यांनी त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा कॅरेक्टर काय आहे, त्याची प्रवृत्ती काय आहे, त्याच्या जिल्ह्यात, राज्यात तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत का, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे, तरच त्याला मदत केली पाहिजे का, याबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा। कारण हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने राजस्थान असेल, बिहार, UP मधून असेल काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे परप्रांतीय येतात। इथल्या महिला युवतींवर सुद्धा ते आता डोळा ठेवतायत का, याबद्दल देखील तुम्ही तुमची मतांतर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मुस्लिम व्यक्तींनी धन्यवाद। आणि
पाणीपुरीचा ठेला चालवणारा एका गणेश प्रजापतीच्या नावाच्या एका व्यक्तीने एका महिलेवर बलात्कार केलेला आहे। 15 दिवस झाले या सगळ्या घटनेचा तपास हिंदुत्ववादी संघटना, सकल हिंदू समाज, त्यामध्ये आदिवासी समाजातील एकलव्य संघटना, अशा सर्व संघटनांचा सहभाग यामध्ये होता। आज 15 दिवसांनंतर या महिलेचा शोध लागलेला आहे। गेल्या वर्षी पण असा सेम प्रकार गारगाव स्टँडवरच्या त्याच बिल्डिंगमध्ये, त्याच मुंडे कॉम्प्लेक्समध्ये, त्याच छत्रपती शिवाजी महाराज संकुलमध्ये झालेला आहे। त्या तपासातले आरोपी आत्ताच कुठेतरी जेलमध्ये गेलेत, नाही तर हा दुसरा प्रकार झालेला आहे। याच्यातून आम्हाला संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाला हेच सांगायचं आहे, संपूर्ण गावातल्या नागरिकांना, इथल्या पोलीस प्रशासनाला आणि ते इथल्या राजकीय नेत्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे का आपण ह्या सगळ्यांनी ह्या घडणाऱ्या प्रकारावर लक्ष घातलं पाहिजे। आपल्याकडे गारगावसारख्या छोट्याशा ठिकाणी जर एकाच वर्षात 2-2 महिला जर ह्या जिहाद्यांच्या शिकार होत असतील तर याच्यासाठी कुठंतरी तुम्ही आवर घाला। नाही आवर घालता आला तुम्हाला तर आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना, सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज येणाऱ्या काळात आदिवासी संघटना असे सर्व पूर्ण समाजाचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू। की जे परप्रांतीय आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत, त्याच्यातला एक जो आहे तो राजस्थानी आहे। त्या मुलाने तिला त्याच्या रूमवरती बोलवलं आणि त्याचं अत्याचार करून झालं। विदारक रूप असं आहे त्याचं दुसरं समोरचं की सांगतानाही वाईट वाटतं एक महिला म्हणून की त्या मुलीवरती परत त्याने त्याच्या मित्रालाही, शेख म्हणून आहे त्याला, सैफुल्ला शेख म्हणून, त्यालाही फोन करून अत्याचार करण्याला बोलवलेच। परंतु आज जर समाजात ह्या गोष्टी अशा एका वर्षात ही दुसरी वेळ वारंवार जर घडत असतील तर मग आपण काय करतोय? आपले जे पदाधिकारी आहेत किंवा समाजातले जे पुढारी लोक आहेत ते काय करतात? त्यांचं लक्ष नाही आहे का ह्या गोष्टींकडे? समाजात आपल्या आया बहिणी सुखरूप आहेत का? की आपण फक्त कामापुरतं, मतांपुरतं, इतर गोष्टींपुरतंच बोलतोय? त्यांचं संरक्षण करणं, आज आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करणं आणि आपल्या हिंदू महिलांचं, आदिवासी महिलांचं संरक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य मानावं आणि त्या पद्धतीने त्यांनी पुढची वाटचाल करावी आणि माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा। तर हे परप्रांतीय का एवढे गोड झाले का आपल्याला? माझा हा प्रश्न आहे आपल्या इथल्या जनतेला आणि इथल्या या नेत्यांना, हे पिपासू वृत्तीचे जे नेते आहेत या त्यांना, का खरोखर हे एवढे परप्रांतीय, त्यांचा पैसा एवढा गोड झाला का तुम्हाला? हां, आणि माझा पोलीस प्रशासनाला सुद्धा एक विनंती राहील का ह्या पिपासूंची खरोखर चौकशी करण्यात यावी। रजिस्टर नंबर 293/25 तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टमुळे गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये याच्यामध्ये 2 आरोपी आहेत। सध्या आपण गुन्हा दाखल करून या आरोपींचा आपला शोध चालू आहे। त्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा आपला तपास चालू आहे।